नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर आज मी आलेला आहे रताळे प्लॉटवरती. रताळे प्लॉटचा व्हिडिओ बनवा, संपूर्ण माहिती त्याविषयी द्या म्हणून मला कमेंट आलेली. मग म्हटलं चला तर मग रताळे लागवडीविषयी ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला या शेतकऱ्यांकडूनच ऐकायला मिळेल की त्यांनी ही सरी पद्धतीने का केली, असे प्रश्न मला खूप आले. मग नमस्कार शेतकरी मित्र. नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव सचिन जाधव, माझं गाव कारवी, तालुका कराड. मग सर ह्या आता म्हणजे हे कोणत्या गावात तुम्ही केलेली आहे शेती? हे मी खेराडे वांगीमध्ये केलेली आहे शेती. मग ही हां, मी इथं रेंटने शेती घेतलेली आहे आणि रेंटने शेती घेऊन इथं मी आता रताळ्याचं प्लांटेशन केलेलं आहे. रेन म्हणजे ते कसं असतं या? ते आपण खंड म्हणतो त्या पद्धतीनं, खंडाना जसं म्हणतो तसं खंड पद्धतीने घेतलेली आहे. मग ती तुम्ही म्हणजे आता ही सगळे रताळच केलेले आहेत तुम्ही? हो, सगळे रताळ. महिन्याच्या अंतराने सगळे रताळ केले. किती आहे प्लॉट हा? हा साधारणतः टोटल 9 एकराचा प्लॉट आहे. 9 एकर. हां, आता हा सगळा ह्याच्यामध्ये खंडानेच घेतलेला प्लॉट आहे? हां, टोटल खंडाने घेतलेला प्लॉट आहे. मग कसं केलं तुम्ही म्हणजे खंडानं कसं? आता ही तुम्ही रताळी केलेली आहे, तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय देणार किंवा कसं असतंय ते? वर्षाचं असतंय? तो वार्षिक खंड ठरलेला असतो प्रत्येक. आता कसं आहे, जशी जमीन असेल त्या पद्धतीने तो खंड ठरलेला असतो. मग पर इयर त्याचा खंड दिला जातो त्या शेतकऱ्याला. सर, तुम्ही आता ही शेती तरी करतायच पण जॉब पण तुम्ही करताय. सर, जॉब कोणती करताय तुम्ही? कुठे? मी कृष्णा सहकारी बँकेत IT ऑफिसर आहे. IT हां, ऑफिसर. कॉम्प्युटर विभागामध्ये काम करतो आहे मी. ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो आहे तिथं. सर, तुमचं शिक्षण काय झालं आहे? मी BSc MCA झालो आहे. 2004 साली माझं MCA कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मी इथंच जॉब बघितला घराच्या जवळ. आणि मला शेतीची आवड असल्यामुळं मी शेती, माझी पारंपरिक जी शेती आहे वडिलोपार्जित, माझ्याकडं साधारणतः 5.5 एकर क्षेत्र आहे. मग ते मी हँडल करायचो शेती बघत. पण ते तुम्ही जॉब करत करत सर तुम्हाला एवढी आवड की आज स्वतःची शेती नसून तुम्ही ही खंडाने शेती घेऊन तुम्ही एवढं करता, एवढं वेल एज्युकेटेड, म्हणजे एवढं तुमचं शिक्षण पण झालेलं आहे. तरी पण आत्ताची पिढी, युवा पिढी जर आता म्हटलं तर म्हणतात की आम्ही एवढं शिकलेलो आहे, आम्ही शेतातनी काम करायचं काय, असं म्हणजे म्हणणारी पण आहेत. पण तुम्ही जस्ट की तुम्ही स्वतःची शेती असून ही खंडाने शेती घेऊन तुम्ही करता, एवढं शिक्षण झालेलं. आता कसं आहे, शेतीची आवड असेल तर काही करता येतं. म्हणजे मला आता शेतीची आवड आहे म्हणून मी इथून साधारणतः माझं गाव एक 30-35 किलोमीटर अंतरावरती आहे. तर इतक्याला मी माझं रविवारी माझा कंपल्सरी कार्यक्रम असतो, इथं यायचं आणि इथलं सगळं नियोजन करायचं, नियोजन करून जायचं. आता ह्याच्यामध्ये आमच्या गावात म्हणजे माझ्याकडे जाधव मामा म्हणून आहेत, ते नियोजन बघतात. हे माझे इतर कामगार पण आहेत, तर ते इथलं नियोजन बघतात. मग त्यांच्यामुळं मला हे शक्य झालं, कारण मला इथं 24 तास किंवा दररोज येणं शक्य नाही. तरी पण तुम्हाला आता जॉब पण करायची आहे, मग तुम्हाला शनिवारी आणि रविवारी फक्त सुट्टी असणार आहे, पण तेवढे 2 दिवस तुम्ही शेतीसाठी देताय आणि इतर वेळेला ते मामा आहेत ते तुमचे काम करतात इतर वेळेला. पण तुम्ही हाजरी तरी लावताय ना, शनिवार रविवारी काय असेल ती छोटी मोठी कामं असू द्या, ते तरी तुम्ही पार पाडण्यासाठी 2 दिवस देताय तुम्ही शेतासाठी. आणि तुम्ही मग एवढ्या क्षेत्रावरती तुम्ही रताळीच लागवड करावी असं तुमच्या डोक्यात का आलं म्हणजे प्रश्न? आता मी साधारणतः पूर्वीपासून रताळी करतोय. साधारणतः मला 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ह्याच्यामधला रताळीचा. म्हणजे 10-12 वर्ष झालं कंटिन्यू तुम्ही रताळ करताय? हां, माझं गाव कारव्यामध्ये पारंपरिक रताळ्याची शेती आहे, म्हणजे बरेच वर्षापासून रताळी शेती केली जाते. मग ही रताळ्याची आता तुम्ही जमीन कशी निवडली की ह्याच्यात? आता कसं आहे, आमचं जे क्षेत्र आहे कारव्यामध्ये तिथं पावसाळ्यामध्ये काळी जमीन आहे. तिथं काळ्या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये रताळीचं पीक काढणं शक्य नसतंय. मग ह्या जमिनीमध्ये जर प्लांटेशन केलं तर पावसाळ्यामध्ये रताळीचं पीक आपण काढू शकतो म्हणजे इथं ट्रॅक्टर चालू शकतो ह्या मुरमाड जमिनीमध्ये. तर त्याच्यासाठी मी इकडची निवड केली. आणि हे तुम्ही निवड वगैरे केली की इथे तुम्ही रताळ करणार आहे, मग तुम्ही कोणते प्लांटेशन म्हणजे कोणते आहे रताळ? हे बदलापूर. रताळ्यामध्ये 2 व्हरायटी येतात. एक बेळगावी म्हणजे एक कात्रीसारख्या पानाचं असतंय,
दुसरे बदामाच्या आकाराचं पान असते. हे आता जे हे मी आपण प्लॅन बघू शकतो ही बदामी आकाराचं पान आहे म्हणून ह्याला हां म्हटलं. ह्याचं मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो साधारणतः 4 महिन्याच्या पुढचा आहे. 4 महिने ते 4 महिन्याच्या पुढं. आणि तो जो दुसरं आहे व्हरायटी तर त्याची कमी आहे पण त्याला रेट कमी आहे मिळतो, त्यामुळे शक्यतो हेच केलं जातं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण आज रताळ जरी करणार असोल तरी पण त्याला मार्केट कोणत्या ह्याला कसं आहे ही माहिती असणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हो. आता ह्याला मार्केटिंग चांगलं आहे, मग कसं तुम्हाला मार्केट कसं भेटतं, याचा दर काय असतो? ह्याचं मार्केट साधारणतः 15 रुपयाच्या दरम्यान भाव चालतो. 15 रुपये. प्लस होऊ शकतो, मायनस होऊ शकतो. मशागत कधी केली? मग मशागतीच्या आधी तुम्ही शेणखत वगैरे घातलं का? आता याच्यामध्ये का नाही ही पडीक जमीन होती टोटल. इथं निर्गिल सगळी होती. निर्गिल काढली आपण त्याच्यामधली आणि निर्गिल काढून आपण नांगरून जमीन 2 वेळा नांगरली आणि सरी सोडून रोटर त्याच्यावर मारला आणि नंतर सरी सोडलेली आहे. तर खतं वगैरे काय घातली नव्हती त्याच्यात? खतं नवीन जमीन असल्यामुळे त्याला काही घातलेलं नाही आपण आत्ता सध्या, पण भविष्यात त्याला घालावं लागेल. म्हणजे हे आता तुम्ही असंच केलेलं आहे. मग ह्याच्यावरती कोणता ठिबकच्या माध्यमातून काही खतं काय सोडली काय? आता आपण ठिबकच्या माध्यमातून खतं काय सोडलेली नाहीत, पण ठिबकच्या माध्यमातून आपण वर खतं घातलेली आहेत. फवारणी त्याच्यामध्ये सुरुवातीला प्लांटेशन केलं. प्लांटेशन केल्यानंतर आपण साधारणतः एक 25व्या दिवशी 10-26-26 आणि युरिया हा डोस दिला आहे त्याला. 10 त्याच्याबरोबर थोडंसं ह्युमिक वापरलेलं आहे. ह्युमिक ॲसिड. एवढंच त्याच्यामध्ये खर्च आपण केलेला आहे. जास्त काही रताळाला जास्त खत लागत नाही. पण तरी पण त्याच्यावरती रोग वगैरे असा काय आहे का की तो रोग आल्यानंतर त्याला काय हानी होऊ शकते? ह्याच्यामध्ये कीड लागते खाली तर रताळाला. तर त्याच्यासाठी तुम्ही किती दिवसांत लागते? कीडचं काय सांगू शकत नाही. म्हणजे रताळ जे आहे तर त्यालाच ते त्याच्या ह्याच्यावरती सरफेसवरती कीड लागते आणि त्याच्यामुळं काय होतं, भाव कमी मिळतो. मग त्यासाठी आता सुरुवातीला मी हमला आता सोडणार आहे. त्याच्यामध्ये हमला जे कीटकनाशक आहे तर ते ड्रिपनं सोडणार आहे थोडं. ते सोडून नंतर ॲक्च्युली ह्याला काय वापरलं जातं, लिंबोळी पेंड जे आहे तर लिंबोळी पेंड हे वापरणं आवश्यक आहे ह्याला. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे टाकतो, पण मला ते लिंबोळी पेंड घालता आलं नाही, ते राहिले. म्हणजे लिंबोळी पेंड घालणं कशासाठी आवश्यक आहे? काय होतं त्यांना? कीड लागत नाही त्याला. कीड लागत नाहीये म्हणजे किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लिंबोळी पेंडचा. अनेक शेतकरी आता गादी वाफ्यावरती लागवड असते. बरं, हे तुम्ही सरी पद्धतीने केलेली आहे. आता कसं आहे सगळीकडे जवळजवळ सरी पद्धतीनंच केली जाते. आमच्या इकडं पूर्वीपासून सरी पद्धतीनंच केली जाते. काय साधारणतः त्याच्यात फरक काय वाटतो का तुम्हाला? मी सरी गादी पद्धतीने जास्त रताळ निघतात की गादी वाफ्यावर? आता गादी वाफाचं आहे का नाही ती मला पद्धत मी फर्स्ट टाइम ऐकतोय. म्हणजे गादी वाफा पण केली नाही जाते. नाही, सऱ्या जसं सोडतात का नाही उसाला मोठ्या हां, सऱ्या आलं सोडतात, की. त्याच्यावरती हां. करतात बघा बेड बेड. बेड पद्धत. मग त्याच्यामध्ये का नाही माझा गेल्या वर्षीचा प्लॉट होता, पण थोडंसं रताळ जे आहे ते साईज छोटी राहते. म्हणजे प्रॉपर त्याचे जे हे आहे साईज होत नाही. त्यामुळे ते 3 फुटी 3.5 फुटी जर सरी असेल तर त्याची प्रॉपर साईज मिळते आणि उत्पन्न पण पूर्वीचा एक्सपिरियन्स असा आहे की उत्पन्न त्याला चांगलं मिळतं आहे. म्हणजेच तुम्हाला असं म्हणायचं की सरी पद्धतीने जर केलं तर रताळ तरी मोठी होणारच, वजनाला पण जास्त मिळणार असं म्हणायचं आहे तुम्हाला? हां, 100%. जास्त उत्पादन मिळू शकतंय ह्या सरी पद्धतीने. भले जुनेतली आहे पद्धत आणि ही आता काम पण चालू आहे वेल हलवण्याचं. हे आता वेल कशासाठी का बरं हलवायचं असतात हे वेल? आता कसं आहे वेल हलवल्यानंतर रताळीची जी साईज आहे म्हणजे माल आहे तो पोचवतो म्हणतात. म्हणजे काय साईज मोठी होते त्याची. वेल असे वरती टाकले, हलवून वरती टाकले म्हणजे काय त्याला जी मुळी जी फुटलेली असते, मुळी म्हणजे रताळाला अशी एक पुढं मुळी फुटलेली असते ह्या पद्धतीची, तर ही मुळी तुटली पाहिजे. पुढची आहे ती ही मुळी नाही तुटली तर हे जी रताळ आहे का नाही हे पुढं जास्त वाढत जातं वेल. पण वेल जास्त वाढून नंतर त्याचा परिणाम त्याच्या ह्याच्यावरती होतो, मालावरती होतो. माल साईज वाढत नाही. माल फुगत नाही. माल फुगायचा असेल
तर ती वेल हलवावे लागतात तर रताळे लागतात असं म्हणतात तरी आहे ना हो काका? काका तुम्ही काहीच म्हणत नाहीये, सांगतच नाहीये तुम्ही काय. काय तर बोलताय मी ऐकते. नाही तसंच असतंय ना हो. हो. हां हां ही याला पसरतात का नाही हां ती मुळे सुटते ती सरी हां ते आहे की मुळ्या हां. दिसत आहेत की ती त्याच्या. रताळ दुसरीकडे ती रताळ उतरते जागेत रताळ उतरत नाही फुगत नाही रताळ ती हलवलं का नाही रताळ चांगलं उतरत रताळ मोठं होतं म्हणजे रताळ्याचा साईज मोठा होतो. मोठं खूप होतं साईज तुम्हाला. हां म्हणून ही वेल हलवायचं. असं किती वेळा हलवायला लागतात? किती दिवसांनी हलवायला लागतात? हे साधारणतः का नाही एक 3 आठवड्याच्या ते महिन्याच्या पिरियडमध्ये हलवायला लागतात. एक 2 ते 3 तीन हलवून हलवणे पाहिजेत. 3 वेळा. हा 3 वेळा ही पहिली आहे, हे पहिल्यांदा पहिली आहे आमची. की किती महिने झालेत आता हे रताळे तुम्ही प्लांटेशन? 1.5 महिना झाला आहे. 1.5 महिना झाले. 1.5 महिन्यानंतर हे पहिल्यांदा म्हणजे वेल उलटायचा जे म्हणतो ते चालू आहे का? आणि ह्याच्यानंतर पुन्हा किती दिवसांनी लागणार? काय ती 4 महिन्यांनी काढायला नाही परतची जी वेळ आहे ते एक साधारणतः 3 आठवड्यानं घ्यायला लागेल. 3 आठवड्यात. हां तोपर्यंत वाढते ते. वाढते आणखीन वाढणार होती ती खर्च लय आहे. सर तुम्ही आता एवढ्या वर्ष झालं करताय, मग मागच्या वर्षी तुम्हाला ह्याच्यात किती मुनाफा भेटला तुम्हाला? म्हणजे लागणपासून खर्च किती झाला आणि तुम्हाला त्याच्यात नफा किती भेटला? तर साधारणतः माझं गेल्या वर्षी 2.5 एकर क्षेत्र होतं. लॉकडाऊन असल्यामुळं मी जास्त काही केलं नाही, थोडंच क्षेत्र केलेलं. मग 2.5 एकर क्षेत्रात मला साधारणतः टोटल एक 2.5 लाख रुपये मिळाले आणि साधारणतः खर्च माझा 1,10,000 रुपये झाला ठिबकसह. ठिबक नवीन. हां मग त्यामुळे साधारणतः 1,40,000 रुपये मिळाले मला. 1,40,000 रुपये खर्च पण झाला आणि 1,10,000 रुपये खर्च झाला, 1,40,000 रुपये त्याच्यामध्ये मला बेनिफिट मिळाला. 1,40,000 रुपये म्हणजे तुम्हाला नफा किती झाला याच्यात? फक्त 50-60,000 रुपयाच्या दरम्यान असेल. 50,000 रुपये फक्त नफा झाला. पण ते पहिल्यांदा पण झालं. हां. ठिबक पुन्हा वापरता येते. वापरता येते. तेच ना, ते पहिल्या वर्षी फक्त झालेला खर्च आहे. म्हणजे लॉस तरी नाहीये नाही. होत. रताळ्याचा प्लॉट केल्यानंतर लॉस तरी नाहीये. की तुम्ही जेवढं घातलंय तेवढं तरी त्याच्यातून काढू शकता. हा निघू शकतो. नाही काढू शकत. लागवडीसाठी बियाणं कुठून आणता तुम्ही? बेल कुठून आणता? ही वेल आहे ना, ही वेल शेतकऱ्यांच्याकडे मिळतात उपलब्ध. ज्यांचे प्लॉट्स काढायचे आहेत रताळी तर त्याच्याकडं ते उपलब्ध होतात किंवा स्वतःहून सुद्धा मी लावतो कधी कधी. स्वतः लावण्यासाठी एक बियाणे प्लॉट सेपरेट करावा लागतो त्याच्यासाठी. आता विकत घ्यायचं म्हटलं तर कसे वेळ बसतात? की साधारणतः शेतकरी एकरावर देतात 4,000 रुपये एकरानं देतात आता शेतकरी. 3-4 म्हणजे काय कसं असेल तसं साधारणतः. हे आता तुम्ही आणलेलं ते कुठून आणलेलं? हे माझं वैयक्तिक होतं. तुम्ही वैयक्तिक हां तयार केलं तयार का? केलं. आता नवीन शेतकऱ्यांसाठी तुम्ही युवकांसाठी काय संदेश द्याल? युवकांच्यासाठी कसं आहे, शेतीकडं एक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. शेतीकडं लोक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून बघत नाहीत. त्याला एक दुय्यम स्थान, तिय्यम स्थान मी म्हणेन. म्हणजे माणसं पहिल्यांदा आता नोकरीला स्थान देतात, दुसऱ्यांदा व्यवसाय आणि तिसऱ्यांदा शेती म्हणते. त्यामुळं शेतीकडे एक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून बघायला काही हरकत नाही. म्हणजे पारंपरिक शेती न करता एक व्यावसायिक शेती करणं आवश्यक आहे. आता काळाची गरज झाली. तर मग आज आपल्याला जाधव सरांनी खरंच खूप रताळ्याविषयी खूप छान माहिती दिली आणि युवकासाठी पण संदेश जो दिला आहे तो खूपच छान आहे. तर थँक्यू सर, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढला आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.